नमस्कार, मी सुनीता 3S किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शेवग्याची मसाल्याची भाजी। त्यासाठी मी अर्धा किलो शेवगा घेतलेला आहे। शेवग्याचे 2 ते 2.5 इंच एवढे तुकडे करून घेऊ, म्हणजेच बोटा एवढे तुकडे करून झालेले आहेत। आपण आता त्यांच्या शिरा काढून घेऊ। शिरा जास्त काढायचे आहेत, कारण जास्त शिजले की शेंगा गळून जातील, म्हणजे जास्त शिजून जातील। शेवग्याच्या शेंगांची काढलेली साल बाजूला ठेवू आणि स्वच्छ पाण्याने शेंगा धुवून घेऊ। 2 ते 3 पाण्याने शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। एका गॅसवर कढई तापत ठेवू आणि एका गॅसवर भाजीसाठी गरम पाणी तापत ठेवू। कढईमध्ये 2 चमचे तेल, तयार करून ठेवलेला काळा मसाला, 1 मोठा चमचा काळा मसाला। कमी गॅसवर मसाला छान सुगंध येईपर्यंत तळून घ्यावा। तुम्हाला माझे रेसिपीज कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा। मसाल्यातून तेल सुटेपर्यंत मसाला छान तळून घ्या। थोडं पाणी घालून मसाला छान वास येईपर्यंत तळून घ्या। शेवगा हा आयुर्वेदिक आणि पौष्टिक असतो। शेवगा हा शरीरासाठी फायदेमंद असतो। असं म्हटलं जातं की जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवगा। छान मसाल्यात तेल सुटलेलं आहे। आता आपण शेवगा टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ। मसाल्यामध्ये पूर्ण शेवगा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा। पूर्णपणे एकजीव करून घेतलेले आहे। आता आपण शेवग्यात गरम पाणी टाकू। शेवगा शिजल्यावर पाणी टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्या। खानदेशी पद्धतीने भाजीला घट्टपणा येण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा पदार्थ वापरू, ज्याच्यामुळे भाजीची चव आणखीन डबल वाढते। चवीनुसार मीठ, हरभऱ्याची डाळ, बाजरी एकत्र करून थोडं करमर भाजून दळून ठेवलेलं पीठ, 2 चमचे पीठ आणि भाजीचा गरम सार मिक्स करून घ्यायचं। पूर्ण पीठ पातळ करून झाल्यानंतर भाजीत टाकावं। व्यवस्थित मिक्स करून घ्या। यामुळे भाजी थोडी घट्ट होते, पातळ दिसत नाही आणि भाजीला चवही छान येते। थोडा वेळ झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया। शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत। थोडी कोथिंबीर टाकून सर्व करूया। गरमागरम खानदेशी पद्धतीची शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईकही करा। मसाल्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी, भात हा बेत अगदी परफेक्ट आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझे नवनवीन व्हिडिओज पोहोचतील। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीजमध्ये। बाय बाय।